2.5 साल से पड़ी और ये राज्यपाल महोदय इंतजार यही घड़ी का कर रही थी, लेकिन अनलॉफुल एक्टिविटी फाइल हमारे उनके पास पड़ी है। 12 एमएलसी का नॉमिनेशन राज्यपाल नियुक्त 2.5 साल से पड़ी और ये राज्यपाल महोदय इंतजार यही घड़ी का कर रही थी, लेकिन अनलॉफुल एक्टिविटीज है। 16 एमएलए जो हमारे हैं उनका डिस्क्वालिफिकेशन का इशू सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है और 11 तारीख तक उसका ऊपर कोई निर्णय नहीं होगा और उसके बीच कोई इस प्रकार की अनलॉफुल एक्टिविटीज होती है तो सुप्रीम कोर्ट ने कहा है कि आप वापस सुप्रीम कोर्ट आइए और हमारे सामने ये बात रखिए। ऐसे में अगर गवर्नर हाउस और भारतीय जनता पार्टी एक साथ मिलकर संविधान की धज्जियां उड़ा रहे हैं, असेंबली की धज्जियां उड़ा रहे हैं और गवर्नर हाउस से ही इस प्रकार की राजनीति चलती रहेगी तो देश के सर्वोच्च न्यायालय को उसमें इंटरफेयर करना पड़ेगा। हमारे लोग जाएंगे सुप्रीम कोर्ट और सुप्रीम कोर्ट के सामने खड़े होकर न्याय की गुहार लगाएंगे। आज भी हमारा सुप्रीम कोर्ट के ऊपर विश्वास है, मैं इतना ही कहूँगा। कल मुलाकात होती है देवेंद्र फडणवीस की, कल मुलाकात शाम को मराठीमध्ये सर देवेंद्र फडणवीस सुप्रीम कोर्ट की कल शाम को मुलाकात होती है और दूसरे दिन ही राज्यपाल इस्लाम नहीं बोला ना, जेट से भी ज़्यादा स्पीड है। राफेल का स्पीड भी कम पड़ेगा। राफेल जो फाइटर है उनका स्पीड भी यहाँ कम पड़ रहा है, इतनी स्पीड से हो रहा है। कल तो देवेंद्र फडणवीस जी का कुछ सामने से बयान है ऑन रिकॉर्ड की 39 ऐसे एमएलए से कांग्रेस एनसीपी के साथ रहना ही नहीं चाहते हैं। नहीं, हमारे पार्टी में महाविकास आघाड़ी की बात क्या है वो हम देख लेंगे, लेकिन आप उसका मतलब ये है कि आप भी उस एमएलए को तोड़ने में आपका योगदान रहा है पर्दे के पीछे से तोड़फोड़ की राजनीति में। करने दो, इस प्रकार से आप सत्ता हथियाना चाहते हो तो आपको मुबारक है, लेकिन इतना आसान नहीं है। महाराष्ट्र में अगर इस प्रकार से आप अनलॉफुल एक्टिविटीज़ करेंगे राजनीति में और असेंबली में, गवर्नर हाउस में, तो जनता देखती है सब कुछ, जनता चुप नहीं बैठे। राज्य की कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी कहती है कि बड़ी डिस्टर्बिंग पिक्चर है पॉलिटिकल सिनेरियो उसकी। नहीं, डिस्टर्बिंग सिनेरियो किसने निर्माण किया है? मैंने कहा ना कि ये डिस्टर्बिंग तो हम उस वक्त हुए थे जब 2.5 साल से हमने आपके एक फाइल भेजी है नॉमिनेशन के लिए और आप सिर्फ सरकार अनस्टेबल होने का इंतजार कर रहे थे। ये इसलिए है कि आप किसी को इनाम देना चाहते हैं। उसके बाद ये सरकार गिरने के बाद या गिराने के बाद जो कोशिश हो रही है ये 12 एमएलसी, इसलिए आपने अब तक फाइल रखी होगी। लेकिन मैं राज्यपाल का आदर करता हूँ, गवर्नर साहब है हमारे, उनके ऊपर भी दबाव हो सकता है किसी का, इसलिए मैं ज़्यादा बात नहीं करूँगा। लेकिन अगर इस प्रकार से स्पेशल सेशन बुलाने की बात होती है तो ये कानून के मुताबिक नहीं है। सुप्रीम कोर्ट कब अप्रोच करने वाली है शिवसेना से? देखिए वो हो जाएगा, उस बारे में हमारी जो टीम है, लीगल टीम है, हमारे एक्सपर्ट है पार्टी में, हमारे अनिल देसाई जी है, अरविंद सावंत जी है, अनिल परब जी है, 3 लोग ये काम देख रहे हैं, तो उस बारे में वो निर्णय लेंगे। आज के दिन का शिवसेना ये मानती है 15 से 20 विधायक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के संपर्क में है। आने दो कल मुंबई में, शायद वो गोवा जा रहा है। हाँ भाई, पर्यटन तो चल रहा है, पर्यटन गोवा में ख़त्म होगा, गोवा से मुंबई आना पड़ेगा। कैसे आएंगे, कब आएंगे, या उधर भी पहाड़ देखेंगे, झाड़ देखेंगे, नदी देखेंगे, अच्छा होटल देखेंगे जो गुवाहाटी में बैठे हैं। करने दो, बोला आप लोग 71 कमरे बुक किए गए हैं गोवा में। करने दो, पैसा है, कोई दे रहा है, करने दो, क्या कर सकते हैं।
सर मराठीमध्ये सर आता सर सांगा. बोला. काल देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः राज्यपालांची भेट घेतली आणि माझा रिपोर्ट सांगितलं की 39 MLA जी आहेत ती शिवसेनेवर होतात, त्यामुळे सरकार अल्पमतात आहे. काय वाटते सर? देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. गेल्या 2.5 वर्षापासून हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच्या पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका ही सरकार पाडण्यासंदर्भात आहे, सरकारला काम करू न देण्यासंदर्भातला आहे. आणि त्यासाठी त्यांनी गेले 2.5 वर्ष अथक प्रयत्न केले. त्यांना आता असं वाटतंय की त्यांची स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आलेला असेल आणि त्यासाठी या घडामोडी घडवत असतील तर त्यांना मी शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की राज्यपालांना भेटले, राज्यपालांना कोणी भेटू शकतात, पण राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी जो काय दिवस मुकरर केलेला आहे, हा वेग जो आहे, हा मोदींनी जी राफेल विमानं इथे आणलेली आहेत, लढाऊ विमानं, तर राफेल विमानापेक्षा प्रचंड वेग राजभवनातला कार्याचा. खरं म्हणजे गेल्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्राच्या कॅबिनेटनं 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात एक फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे. 2.5 वर्ष ती फाईल हलत नाही आहे, पण काल एक पत्र दिलं जातं आणि ताबडतोब 24 तासामध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भात मागणी केली जाते. ही फार आश्चर्यकारक आहे. हा वेग आणि या वेगाची जी गती आहे ती खरोखर चमत्कार आहे. सर मुख्यतः ज्या अटी आणि जे नियम सांगितलेले आहेत, म्हणजे एक कट टू कट काही नियम सांगितलेले आहे की असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे. नाही बघा, एक लक्षात घ्या, मुळात अशा प्रकारचं अधिवेशन बोलवता येईल का हा पहिला प्रश्न. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा एक मुद्दा प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत. जोपर्यंत या आमदारांच्या निलंबनाबाबत किंवा त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत मला वाटतं अधिवेशन बोलवण्यात काही अर्थ नाही. कारण आमच्या दृष्टीनं हे आमदार जे आहे ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत. त्यांचे प्रवक्ते काही बोलू द्या, आम्ही कायद्यानं बोलतो. संविधान या देशाला घटना आहे आणि घटनेचे रखवालदारच अशा प्रकारे संविधान आणि कायदा तुडवणार असतील. या महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं देशाला ही घटना दिली, ती घटना महाराष्ट्राच्या राजभवनातच अशा प्रकारे बुडवली जात असेल समुद्रात, तर मला असं वाटतं ही देशासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. मी या देशातल्या सर्वच राजकीय नेत्यांशी माझी चर्चा सुरू आहे, अगदी ममता बॅनर्जीपासून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, आणि सगळ्यांना असं वाटतंय की हे घटनाबाह्य कृत्य होतं आहे. एवढा वेग, एवढा स्पीड कठीण आहे. चला, धन्यवाद. नाही, आमचे लोक सुप्रीम कोर्टात जातील. आमच्या पक्षातर्फे माननीय उद्धवजीसुद्धा त्या संदर्भात लक्ष घालत आहेत. आमचे अनिल देसाई असतील, अनिल परब असतील, अरविंद सावंत असतील, हे या बाबतले एक्सपर्ट लोक आहेत, तर तांत्रिक बाबींविषयी मी बोलू शकतो. सर एक शेवटचा प्रश्न आहे सर. काल उद्धव ठाकरे यांनी भावनिक साथ घातली होती सगळ्या आमदारांना. शेवटचं एकदा त्यांनी बोलवलेलं होतं, पण त्याच्यानंतर ज्या घडामोडी घडत आहेत, आजचा दिवस उजळला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी असं वक्तव्य केलं की तुमच्या मुलाला आणि प्रवक्त्यांना आधी थांबवा, हे जे बोलतात त्याच्यानंतर आम्ही पुन्हा कसं परत घेणार. ठीक आहे, त्यांना असं असेल तर मी आजपासून बोलायचं थांबतो. मी जे बोलतो आहे ती माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. मी एक शिवसैनिक म्हणून बोलतो आहे. ह्याचा तुम्हाला त्रास होत असेल माझ्या बोलण्याचा, मी कडवडपणे माझ्या पक्षाची भूमिका मांडतो आहे, माझ्या नेत्यांची भूमिका मांडतो आहे, महाराष्ट्राच्या स्थिरतेसाठी बोलतो आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची योजना सुरू आहे या निमित्तानं, हे आमदार फोडून, त्याविषयी बोलतो आहे. याचा जर कोणाला त्रास होत असेल तर ठीक आहे, आपण आधी मुंबईत या. आपण आजही मी त्यांना आमचे सहकारी मानतो. जसं काल उद्धवजींनी सांगितलं की तुम्ही आमचेच आहात. एकनाथ शिंदे माझे निकटचे सहकारी आहेत, हे मी अनेक दिवस सांगतो आहे. त्यांच्यातने आमच्यामध्ये कमालीची मित्रता आहे, एक नातं आहे, आणि मी काय आहे त्यांना माहिती आहे, ते काय आहेत मला माहिती आहे. पण अशा पद्धतीनं मी बोलतोय किंवा आदित्य ठाकरे बोलत आहेत म्हणून आम्ही येणार नाही, हा बालिशपणा आहे. आदित्य ठाकरे पक्षाचे नेते आहेत, ते ठाकरे आहेत. नक्कीच ज्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात झालेलं आहे, शिवसैनिक उसळून बाहेर पडलेलं आपण पाहताय, अशा वेळेला त्यांच्यासमोर जाऊन बोलणं, त्यांना मार्गदर्शन करणं, हे आदित्यजी असतील, उद्धवजी असतील, मी असेन, आमच्या पक्षाचे इतर आमचे सहकारी नेते असतील,
हे त्यांचं कर्तव्य आहे. आम्ही कर्तव्य पार पाडतोय. याच्याविषयी तुम्हाला गुवाहाटीमध्ये छातीत कळायचे कारण नहीं. मुख्यमंत्री इस्तीफा दे सकते हैं? हाँ, मुख्यमंत्री इस्तीफा हम आखिर तक लड़ेंगे और हमें पूरे विश्वास है अगर फ्लोर ऑफ द हाउस पर कानून की लड़ाई के साथ हम जाएंगे और कानून का अगर पालन किया जाएगा तो हम जीतेंगे. क्या बागी ग्रुप शिवसेना से रूबरू हो पाएगा? क्या सिनेरियो होगा? क्या लगता है आपको? काफी दुर्भाग्यपूर्ण तो है. नजर से नजर तो मिलाइए, बाद में देखेंगे आप में कितनी हिम्मत है. हमने कोई गलती नहीं की, हमने कोई पाप नहीं किया है. हमने आपको बच्चों की तरह संभाला है, मित्रों की तरह उद्धव जी ने संभाला है, बच्चों की तरह संभाला है बाला साहब ठाकरे जी ने, और वो भी वो मान्य करेंगे. कौन से कारण देकर आप भाग रहे हो? सब झूठे कारण हैं, सब झूठे सब झूठ बोल रहे. चलो धन्यवाद. तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते. अनेक महत्त्वाची वक्तव्य त्यांनी या संवादाच्या माध्यमातून केली आहे. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन दाद मागू असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी 2.5 वर्ष सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले असं देखील राऊतांनी बोलत फडणवीसांवर देखील निशाणा साधलाय. राज्यपालांच्या कामाची गती चमत्कारिक असल्याचं देखील राऊतांनी बोललंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील राऊतांनी हल्लाबोल केला. 12 आमदारांची फाईल अद्यापही रखडलेली असल्याचं राऊतांनी म्हटलंय. तर जोपर्यंत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत अधिवेशन बोलवता येत नाही असं देखील राऊतांनी बोलून दाखवलंय. देशातील सगळ्या महत्त्वाच्या राजकीय नेत्यांसोबत मी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच्या संदर्भात चर्चा केलेली असल्याचं देखील राऊतांचं म्हणणं आहे. तर भाजप घटनेच्या चिंधड्या करतंय असं देखील राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय. आम्ही आजही बंडखोरांना सहकारी मानतो असं त्यांनी बोललेलं आहे. चर्चेसाठी आम्ही तयार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.